स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्यासाठी प्रयत्न करा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. हाय, हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर आज आहे आपल्या स्वामींची पुण्यतिथी आणि हा ब्लॉग त्याच दिवशीचा आहे. मी खूप सगळी तयारी केली होती पूजेची आणि त्याआधी मला हे उंबऱ्याचं जे डिझाईन वगैरे केलेलं आहे ना, त्यावर वॉर्निश देऊन घ्यायचं होतं. कारण तो कलर ना, म्हणजे जे पेंट मी केलेलं आहे ते हळू-हळू खराब व्हायला लागलं होतं. त्याच्यावर थोडी धूळ किंवा माती वगैरे पायांची कधी-कधी लागते मुलांकडून. तर त्यामुळे ना ती डिझाइन खराब व्हायला लागली होती. म्हणून म्हटलं पूर्ण खराब होण्याच्या आधी त्याच्यावर असं वॉर्निश वगैरे लावून घेईन, जेणेकरून ती डिझाइन पुसली जाणार नाही किंवा खराब नाही होणार. आता हे जे मी वॉर्निश देऊन घेतेय ना, तर ते वॉर्निश आपण ब्रशने वगैरे पण लावू शकतो किंवा असं टिश्यूने. आता मी इथे टिश्यू घेतलाय ते लावायला. तुम्ही माझा DIYचा जो व्लॉग आहे तो पाहिला असेल, तर मी छोटे-छोटे पोस्टर बनवले होते आणि त्या पोस्टरवर ना मी ब्रशने हा वॉर्निश लावून घेतला होता आणि ते सुकायला भरपूर टाईम लागला होता आणि म्हणून मग मी यावेळेस ना असं टिश्यू घेतलाय आणि थोडं-थोडं करून पूर्ण उंबऱ्याला असं वॉर्निश लावून घेतलंय. आपण असं कॉटनचा जो सुती कपडा वगैरे असतो ना, त्याने सुद्धा लावून घेऊ शकतो. आणि वॉर्निश लावल्याच्या नंतर ना त्या कलरला एक वेगळीच शाईन आली होती. ते तुम्हाला दिसतच असेल. आता जेव्हा मी हे पेंट केलं ना, तेव्हा मी बाजूला अशा 2 लाईन मारून घेतल्या होत्या. म्हणजे ती जागा रिकामी सोडली होती. कारण मला तिथे पावलं वगैरे लावायची होती लक्ष्मीची आणि मला आज ती पावलं भेटली होती. आता ही पावलं इतकी सुंदर आहेत ना बघायला, म्हणजे कॅमेरा पेक्षा असं समोर बघायला इतकी सुंदर दिसतात ना. त्याच्यावरती पूर्ण असं डायमंडचं वर्क आहे आणि खूपच सुंदर दिसतात ही पावलं एकदम. याच्यामध्ये ना 2 डिझाइन म्हणजे कलर होते. एक येलो कलरचं पाऊल आणि एक रेड कलरचं पाऊल. अशी 2 कलरची पावलं होती. पण खाली उंबऱ्याला ऑलरेडी येलो कलर आहे. त्याच्यामुळे मी अशी रेड पावलं घेतली होती आणि खरंच दिसायला इतकी सुंदर दिसतायत ना. मी भरपूर दिवस झाले ही अशी शोधत होते. पण मला जशी पाहिजे ना तशी मिळत नव्हती आणि आज मला ती फायनली मिळाली आणि म्हटलं चला आज ती लावूनच घेऊया. आज छान स्वामींची पुण्यतिथी पण आहे. आज छान उंबरा आपला सजलेला दिसला पाहिजे आणि असा उंबरा सजलेला असेल ना तर खरंच बघायला खूप छान वाटतं. आणि ह्या पाऊलांनी ना मी जी डिझाइन काढली आहे ना त्याला अजूनच शोभा आल्यासारखं झालंय. आता इथे मी हे फेविक्विकने वगैरे लावून घेतेय. ऑलरेडी पाऊलांना खाली चिटकवायला होतं. पण कधी-कधी आपला धक्का लागतो किंवा मुलांचा धक्का लागतो, तर ते लगेचच निघून जातं. म्हणून मी इथे फेविक्विकने ते चिटकवून घेतीये. कारण आपण रोजच ओल्या कपड्याने उंबरा वगैरे पुसून घेतो आणि ते फेविक्विक वगैरे लावलं ना, त्याच्यानंतर ते काही निघत नाही. त्याच्यामुळे मी फेविक्विक लावून घेतलं होतं आणि बघत होते, की दोन्ही साइडला सेम आहेत का, वर, खाली वगैरे असं माझं बघणं चालू होतं तिथे. आता मी पावलं तर आणली होती आणि त्याच्यासोबत हे स्वस्तिक पण आणले होते. पण आता भानगड अशी झाली ना, की ती स्वस्तिक लावायला मला जागाच मिळत नव्हती. मी बाजूला डिझाइन वगैरे पण काढली होती. मला असं वाटलं होतं, की मी छोटे-छोटे स्वस्तिक आणि छोटी-छोटी पावलं आणेन. पण मला ही पावलं खूप आवडली होती आणि म्हणून मी ही मोठी-मोठी पावलं घेऊन आले आणि आता स्वस्तिकला जागाच मिळत नव्हती लावायला आणि मला ते लावायचेच होते. म्हणून मी इकडे-तिकडे करून-करून ते बघत होते, की कुठे छान दिसतील, कुठे नाही. आता मी जिथे-जिथे लावतेय ना, तिथे-तिथे ते छान दिसतायत की नाही मला हे कमेंट करून नक्की सांगा. कारण मी खूप विचार करत होते, की लावू की नको लावू. पण जितकी ही पावलं सुंदर दिसतायत ना, तितकंच ते स्वस्तिक सुद्धा छान दिसत होतं आणि म्हणून मला ते लावायचंच होतं. म्हणून मी बघत होते, की कुठे लावू. मध्ये त्या दोन्ही डिझाईनच्या मध्ये सुद्धा लावून पाहिलं. पण तिथेही मला काही एवढं काही खास नाही वाटलं, की तिथे छान दिसत असेल असं. आणि माझं असं असतं ना, एखादी गोष्ट जर आवडली, तर ती कशाही पद्धतीत करायचीच असं असतं. म्हणून मी ते प्रत्येक ठिकाणी लावून-लावून बघत होते, की हे त्या डिझाइनमध्ये ॲडजस्ट होईल का? किंवा काय? ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे ॲडजस्ट करून-करून दोन्ही साइडला बघितलं, पण ते कुठेच ॲडजस्ट होत नव्हतं. आता इथे बघा, मी इथेही ह्या डिझाइनवर लावून बघितलं, पण तिथेही ते ॲडजस्ट होत नव्हतं. मग माझी नजर वरती गेली, दरवाजावरती आणि मग म्हटलं चला, आता इथलं जे स्वस्तिक आहे ना, दोन्ही शुभ लाभच्या मधलं स्वस्तिक, तर ते पडून गेलं होतं
म्हणून म्हटलं चला आता इथेच छान लावून घेऊया ते. कदाचित त्याला इथेच लागायचं होतं माझ्याकडून, म्हणून ते काही तिथे छानच दिसेना आणि ते फायनली मी ते दरवाजावरती लावलं आणि दोन्हींच्या मध्ये ते खूपच छान दिसत होतं. आपण दरवाजावरती हळदीचं स्वस्तिक काढत असतो. मी सुद्धा काढत असते. पण आज मी हळदीचं स्वस्तिक नाही काढलं. त्याला छान दोन्ही बाजूने हळदीच्या 2 रेघा ओढून घेतल्या आणि खाली आपण 5 बोटं लावतो हळदीची. जेव्हा आपण स्वस्तिक काढतो किंवा अशी 2-3 बोटं वगैरे लावतो ना बाजू-बाजूने, ती खालच्या साइडने वरती लावायची. कोणी-कोणी वरतून खालच्या साइडने लावतात. पण तसं न करता खालून वरच्या साइडने रेष ओढायची असते ती. आणि जे आपण ही बोटं लावतो ना, ती 5 बोटं उठवायची असतात स्वस्तिकच्या खाली. आता इथे मी हळदीने ती 5 बोटं उठवून घेतलेली आहेत. त्यानंतर आज काही हळदीचं लेपन तर नव्हतं. म्हणून म्हटलं चला एक छान रांगोळीच काढून घेऊया. माझ्याकडे हे साचे आहेत तुम्हाला माहीतच आहे आणि हे साचे माझ्या इतके कामी येतात. कारण मला रांगोळीच्या काही जास्त अशा डिझाइन वगैरे येत नाही. मला जेवढ्या जमतात तेवढ्या मी काढत असते. म्हणून मी असे काही साचे वगैरे आणून ठेवले जेणेकरून मी अशा फटाफट रांगोळी वगैरे काढून घेऊ शकते. तशी तर घरातली मी आज सगळी कामं लवकरच उरकली होती. कारण मला पूजा करून घ्यायची होती आणि ह्या अशा गोष्टींना म्हणजे वेळ लागतोच आणि ह्या अशा गोष्टी थोड्या निवांतच केलेल्या मला आवडतात स्वतःला. जशा की ह्या पूजा वगैरे असतील किंवा स्वामींचा प्रकट दिन असेल किंवा ज्या मेन पूजा असतात ना, त्या अशा निवांतच केलेल्या मला आवडतात. म्हणून मी माझी घरातली सगळी कामं वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर ही सगळी तयारी करायला घेतली. कारण आपण पूजेची तयारी जितकी मन लावून करतो ना, तितकी बाकीची कामं एवढी मन लावून करत असू असं मला वाटत नाही. कारण मी स्वतः तरी तशीच करते. मला या सगळ्या गोष्टी ना अशा एकदम मन लावून करायला भरपूर आवडतात. अशा निवांत वेळ घेऊन. आपण जी व्हाईट रांगोळी काढतो ना, म्हणजे व्हाईट डिझाइन, आता समजा मी इथे पूर्ण ही प्लेन व्हाईट डिझाइन काढलेली आहे, तर ती अशी रिकामी नाही सोडत. त्याच्यामध्ये काही कलर किंवा हळदी-कुंकू वगैरे असं आपण वाहून घेऊ शकतो. अशी पूर्ण रिकामी रांगोळी म्हणजे बिना कलरची वगैरे रांगोळी दरवाजामध्ये नसावी असं म्हणतात. ह्याच्यामध्ये काही म्हणजे तथ्य आहे की नाही किंवा काही शास्त्र आहे की नाही मला माहिती नाही. पण असं म्हणतात की रिकामी अशी रांगोळी एकदम प्लेन नसावी. त्याच्यामध्ये काही कलर वगैरे असावे असं म्हणतात. पण मला तरी वाटत नाही की यामध्ये काही अशुभ वगैरे अशा काही गोष्टी असतील. ह्याच्या मागचं काही प्रॅक्टिकलच रिझन असेल याच्यामागे, की व्हाईट रांगोळी तितकी छान नाही दिसत जेवढी कलर भरल्याच्या नंतर दिसते. आणि असंही पहिल्याचे लोकं जेव्हा सण-सूद वगैरे असायची तेव्हाच रांगोळी वगैरे काढायचे आणि जेव्हा सण वगैरे असतो ना, तेव्हा कलर जेव्हा रांगोळीमध्ये आपण भरतो किंवा रांगोळी काढतो तेव्हा छान असं प्रसन्न वातावरण असायचं किंवा काय. तर त्याच्यामुळेच कदाचित ते तेव्हा असं म्हणत असतील, की कलर रांगोळीमध्ये असावेत वगैरे. त्याच्यामागे असं काही शास्त्रीय रिझन वगैरे असेल असं मला तरी वाटत नाही. यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असंही मला प्लेन रांगोळी अजिबात नाही आवडत. त्याच्यामध्ये थोडे का होईना कलर मला खूप आवडतात. मी कशीही रांगोळी काढेन पण त्याच्यामध्ये कलर मी नक्कीच भरते. तर चला असो मी इथे छान उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतली होती आणि बघा ना किती छान मस्त असं प्रसन्न वाटतंय ना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर. आणि खरंच कॅमेऱ्यामधून बघण्यापेक्षा ना असं समोर डोळ्यांना खरंच खूप छान वाटतात ह्या गोष्टी. आज स्वामींची पुण्यतिथी आहेच, तर म्हटलं चला आज पूर्ण सगळं मंदिर वगैरे क्लीन करून घेऊयात. बाकी आठवड्यातून 2-3 दिवस तर मी करतच असते क्लीन किंवा आठवड्यातून 2 वेळा तर नक्कीच होतं क्लीन सगळं मंदिर. पण आज म्हटलं चला आज सगळ्याच गोष्टी काढूयात आणि छान स्वच्छ करून घेऊया. बाकीच्या दिवशी आपण कितीही मंदिराची साफसफाई केली किंवा कितीही स्वच्छ ठेवलं ना, पण अशा दिवशी जर आपण ह्या गोष्टी केल्या नाही, तर मला कुठेतरी ते चुकल्यासारखं वाटतं. आणि हे असे महत्त्वाचे जे दिवस असतात ना, त्या दिवशी मला असं वाटतं, की पूर्ण सगळ्या गोष्टी छान क्लीन असाव्या. आता या घंट्या माझ्या भरपूर वर्षाच्या आहेत. मी तुम्हाला भरपूर व्लॉगमध्ये सांगितलंच असेल पूजेच्या. तर ह्या खूप अशा पितळेच्या एकदम जड अशा घंट्या आहेत आणि ह्या ना अशा धुराने वगैरे काळ्या होतात, धुपाच्या धुराने वगैरे. बऱ्याचदा आपण असं करतो, की पितांबरीने वगैरे देव पण घासतो किंवा ब्रशने देव घासतो. पण हे खरंच चुकीचं आहे. मी माझे देव कसे साफ करते हे मी तुम्हाला सांगते आज.
मी 2-3 चमचे अशी हळद घेते. आपली घरातली जी वापरायची हळद असते ती आपण घेऊ शकतो. पण हळद आपण जी बाजूला ठेवतो ना, तीच हळद घ्यायची. मसाल्याच्या डब्यातली हळद नाही वापरायची, कारण आपला हात बोट लागतो. त्यामध्ये मी असे 2 चमचे लिंबू पिळून घेते. जास्त असा लिंबू पिळून घ्यायचा, जेणेकरून हळद अशी छान ओली होईल. त्याच्यामध्ये पाणी वगैरे मी मिक्स करत नाही. फक्त लिंबू असे 2 आणि हळद. आता क्वांटिटी आपल्यावरती डिपेंड आहे. जेवढे देव तुमचे असतील तेवढे जास्त हळद किंवा तेवढे जास्त लिंबू आपण घेऊ शकतो. पूर्णपणे असा लिंबूचा रस त्याच्यामध्ये काढून घ्यायचा. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, की हळद ही नैसर्गिकरित्या अँटिबॅक्टेरियल असते आणि त्यामुळे साफ-सफाईसाठी ती खूप चांगली मानली जाते. आणि लिंबामध्ये नॅचरली ॲसिड असतं, जे पित्तळ किंवा पंचधातूवर जमा झालेला काळेपणा किंवा मळ हलकं करतं. आणि जर आपण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून असे देव छान स्वच्छ घासून घेतले ना, जास्त जोराजोरात नाही घासायचे देव, छान हलक्या हाताने घासून घ्यायचे. जसं आपल्यामध्ये आपल्याला जसा जीव आहे तसाच ह्या देवांना सुद्धा जीव असतो. आपल्याला असं वाटतंय की ह्या फक्त मूर्त्या आहेत, पण तसं नसतं. जेव्हा आपण देवांचा अभिषेक करतो किंवा प्राणप्रतिष्ठा करतो, तेव्हा त्यांच्यामध्ये ऑलरेडी प्राण आलेला असतो. म्हणून छान हलक्या हाताने ह्या सगळ्या मूर्त्या छान क्लीन करून घ्यायच्या. मी बरेच असे व्हिडिओ बघितलेले आहेत, ज्यामध्ये असं पितांबरीने वगैरे देव घासले जातात, पण असं करू नका. एकदम अशा साध्या सिंपल वेने आपण ह्या मूर्त्या छान क्लीन करून घेऊ शकतो. जास्त असं काहीच नाहीये, फक्त हळद आणि लिंबू यूज करायचा आहे. बाकी त्याच्यामध्ये काहीच यूज करायचं नाहीये. थोडा वेळ आपण असंही ठेवू शकतो, फक्त हळद आणि लिंबू लावून. त्याच्यानंतर मग मूर्ती घासून घेतली तरी चालेल. म्हणजे असं फक्त पाणी टाकलं ना मूर्तीवर, बघा किती छान चमकतीये मूर्ती. तुम्हाला दिसतच असेल. ते छान, इतकी छान चमकते ना मूर्ती, जसं की अ, एकदम अशी पितांबरीने वगैरे आपण कशी घासतो एखादं भांडं, तशी ही चमकते. त्यामुळे ना असं पितांबरी वगैरे यूज करत जाऊ नका देवांना. जेव्हा आपण मूर्त्या वगैरे धुवून घेतो किंवा त्यांना अंघोळ वगैरे घालतो, अशा छान नैसर्गिकरित्या त्यांना अंघोळ वगैरे घालावी असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या देवांना अंघोळ कशा पद्धतीने घालता किंवा कशा पद्धतीने क्लीन करता, हे पण मला कमेंटमधून नक्की सांगा. आता ह्या दोन्ही मूर्त्यांमध्ये तुम्हाला फरक दाखवते. ही महालक्ष्मीची मूर्ती आहे, जी मी नाही क्लीन केली, आणि ही तुळजाभवानीची मूर्ती आहे. तुम्हाला दोन्हींमध्ये फरक कळत असेल, की कसा आहे तो. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट म्हणजे हे जे मी तुम्हाला सोल्युशन सांगितलेलं आहे, ते तुम्ही यूज करून घेऊ शकता आरामात. आणि हे जे पाणी आहे ना, जे आपण देवांना अंघोळ घातलेलं पाणी असतं, ते ऑलरेडी हळदीचंच असतं. ते आपण आपल्या झाडांना वगैरे टाकू शकतो. तुळशीला सोडून आपण बाकीच्या सगळ्या झाडांना टाकू शकतो. जसं की मी म्हणाले, की हळद अँटिबॅक्टेरियल आहे, त्याच्यामुळे झाडांना सुद्धा ती फायदेशीरच आहे. माझ्या देवघरामधले जेवढे पण देव आहेत ना, ते मी अशाच पद्धतीने क्लीन करून घेते. आणि तुम्ही जर कोणी असं करत असाल, पितांबरीने वगैरे देव घासत असाल, तर प्लीज तसं करू नका. ही ट्रिक एकदा यूज करून बघा. आता ह्या घंट्या ज्या मी आहेत ना माझ्या, तर त्या मी पितांबरीने घासत असते. पण आज मी तुम्हाला ह्या घंट्या सुद्धा ह्याच हळदीने घासून दाखवते कशा निघतायत त्या. ह्या सुद्धा इतक्या छान क्लीन निघतात ना. फक्त मी काय करते, हळद अशी लावून ठेवते थोडा वेळ, अशी ब्रशने थोडीशी घासून घेते घंटी. कारण घंटीमध्ये ना बऱ्याच अशा छोट्या-छोट्या डिझाइन आहेत, छोटे-छोटे असे खाचे आहेत, आणि म्हणून मी इथे ब्रश यूज केलाय त्याला घासण्यासाठी घंटीला. आपण असं पितांबरीने सुद्धा ह्या घंट्या घासू शकतो, असं काही नाही. पण मला फक्त तुम्हाला फरक दाखवायचा आहे. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा आपण अ, हळदीने किंवा लिंबूने ह्या छान निघू शकतात असं. कारण ह्या घंट्यांवरती ना जो धुपाचा धूर वगैरे असतो किंवा दिव्याचा धूर असतो, तो सगळा तिथे जाऊन बसतो, आणि म्हणून त्या जास्त काळ्या होतात. मला सारख्या त्या क्लीन कराव्याच लागतात. म्हणून म्हटलं चला आज पितांबरीच्या ऐवजी हे तुम्हाला यूज करून दाखवेन. तर त्यानंतर मी इथे छान मंदिर वगैरे क्लीन करायला घेतलं होतं. आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्यांच्या खाली सुद्धा धूळ जाऊन बसते. आता इथे मला सांगा, इथे काही गरज आहे का धुळीची? पण तिथे सुद्धा धूळ जाऊन बसते. आणि ही जी स्लायडिंग आहे ना, तर त्याच्यावरती सुद्धा असं तेलकट वगैरे, जिथे आपण दिवे वगैरे लावतो, तर ते सुद्धा तेलकट वगैरे होतं. ती मला बाहेर सुद्धा काढून घासून वगैरे धुवून ठेवू शकते मी. तर इथे पायऱ्यांच्या खाली बघा, इतकी म्हणजे धूळ वगैरे साचलेली असते. तुम्हाला इथे क्लीन केल्याच्या नंतर दिसतच असेल. किंवा मग दिव्याचं जे काळं वगैरे होतं ना, तर ते सुद्धा इथे जातं. म्हणजे खालच्या साईडला सुद्धा ते साचतं. म्हणजे इतका तो दिव्याचा धूर वगैरे सगळीकडे पसरतो. आपण आजकाल कोणतंही तेल यूज करा, दिव्याचा धूर होतो म्हणजे होतोच.
मी प्रत्येक प्रकारचे ब्रँडेड तेल वगैरे यूज करून बघितले दिव्यासाठी. पण ते तसंच होतंय. थोडंसं असं काळं-काळं तुम्हाला बाजूला असं भिंतीला पण दिसतच असेल. आता ही स्लायडिंग जी आहे ना माझी खालची, जिथे मी दिवा वगैरे ठेवते, आता इथे बघा हे असं घाण वगैरे होतं आणि म्हणून मला ते असं मधून-मधून काढून छान क्लीन करायला लागतं. आता हे आहे ते वुडनचं आहे, त्याच्यामुळे मी असं पाणी वगैरे लावत नाही. त्याच्यावर फक्त असं विम लिक्विड वगैरे टाकते आणि फक्त असं ओला कपडा करते. जास्त ओला नाही करायचा. थोडासा असा ओला करून घ्यायचा आणि छान पिळून घ्यायचा. त्याच्यानंतर असं मी त्याला छान क्लीन करून घेते. एकदम फास्ट पटापट निघतं. काही असं काही घासायची वगैरे गरज नाही पडत. इथे तुम्हाला दिसत असेल. एकदम छान क्लीन होतं आणि जास्त पाणी वगैरे लावायची गरज नाही पडत. कारण जेव्हा आपण फर्निचरला जास्त पाणी वगैरे लावतो ना, काही-काही फर्निचर असे होतात, की लगेच त्याचं लाकूड वगैरे जे असतं ते फुटतं किंवा काय. तर सध्या माझ्या फर्निचरला असं काही झालेलं नाहीये. मी असं काही यूज नाही केलं किचन सोडून. किचनमध्ये जे पण माझे काही आहेत ना म्हणजे कपाट वगैरे वरती जे कॅबिनेट्स आहेत, तर त्यांना मी एकदम धुवून वगैरे काढते. पण त्याचा सुद्धा प्लाय एकदम छान आहे. पण मी हे जे मंदिराचं आणि टीव्ही युनिटचं आहे ना, त्यांना अजून काही असं पाणी वगैरे यूज नाही केलं. असं असं ओल्या कपड्याने वगैरेच पुसून घेते किंवा असं विम लिक्विड वगैरे टाकलं ना, एकदम छान क्लीन निघतं. कोणताही चिकटपणा असेल, तेलकटपणा असेल, तर ते छान क्लीन होतं. तुम्हाला आता इथे दिसतच असेल. जास्त असं काही घासायची वगैरे गरज नाही पडत आणि याला जास्त पाणी सुद्धा लावायची गरज नाही पडत. मी हे सारखं-सारखं क्लीन नाही करत. म्हणजे सारखं-सारखं याला पाणी नाही लावत. म्हणजे ओला कपडासुद्धा. असं कधीतरी 15-20 दिवसातून एकदा मी असं क्लीन करून घेते. जास्त वेळा पण असं ओला कपडा नाही लावायचा. नाहीतर मग फर्निचर आपलं लगेच लवकर खराब होतं असं म्हणतात. मला माहिती नाही ते खरं आहे की नाही. पण असं म्हणतात की जास्त असं ओला कपडा वगैरे यूज नाही करायचा. ह्या पायऱ्या वगैरे आता ह्या छान अशा क्लीन झाल्याच्या नंतर ना, इतक्या छान व्हाईट-व्हाईट दिसतात ना, मस्त वाटतात. आणि असं काही महत्त्वाचे दिवस असतात ना, त्यावेळेस अशी जर क्लीनिंग झाली ना मंदिराची, खरंच खूप छान पॉझिटिव्ह वाटतं. मला तर खरंच खूप फ्रेश वाटतं. मी आज ठरवलंच होतं, की सगळ्या गोष्टी अशा छान नवीन वाटल्या पाहिजेत मंदिरामध्ये. कारण कधी-कधी ना ह्या गोष्टी आपण चेंज पण केल्या पाहिजेत. आपण सारखं-सारखं त्याच जुन्या-जुन्या गोष्टी यूज केल्याच्या नंतर आपल्यालाही असं फ्रेश नाही वाटत. ह्या गोष्टी आपण थोड्या-थोड्या दिवसाने, काही-काही महिन्याने अशा चेंज केल्या पाहिजेत. आणि असं म्हणतात, की मंदिरामध्ये रेड वस्त्र नाही वापरावं. म्हणून मी हे असं छान पिवळं धम्मक असं हे वस्त्र आणलं होतं आणि इतकं छान वाटतंय ना ते. कॅमेरामध्ये सुद्धा छान वाटतंय आणि समोर बघायला सुद्धा छान वाटतंय. हे एकदम असं हळदीचा जो पिवळा कलर असतो ना, तसा आहे. आणि खरंच खूप छान वाटतं. असं म्हणतात, की मंदिरामध्ये लाल वस्त्र नसावं. मी भरपूर ठिकाणी असं ऐकलं पण आहे. मी आत्तापर्यंत रेड जे वस्त्र असतं ते यूज करत होते. पण आता मी हे वस्त्र घेऊन आली आहे आणि हेच वस्त्र मी इथून पुढे यूज करेन म्हणजे येलो कलरचं. रेड कलरचं नाही करणार. कारण असं म्हणतात, की रेड कलर हा निगेटिव्हिटी कॅच करतो आणि आपल्या मंदिरामध्ये ते नसावं. आता हे जे आसन आहे ना, ते स्वामींचं होतं. पण मी आता हे तुळजाभवानीसाठी यूज करणार आहे. का ते मी पुढे सांगतेच तुम्हाला. आणि हे आसन आहेत ना, हे माझे भरपूर वर्षांचे आहेत. मी अजून ते चेंज नाही केले आणि खरंच खूप छान लागले मला हे आसन. आता इथे तुम्ही उजेडात ही मूर्ती तुम्ही बघू शकता. मगाशी तिथे तुम्हाला कळालं नसेल एवढं, पण इथे तुम्हाला दिसू शकतं, की किती छान निघाली ही मूर्ती. मला ना जेवढ्या पण काही देवीच्या मूर्ती वगैरे आहेत ना, त्यांना असं मळवट वगैरे भरायला आवडतो. मी ना त्या म्हणजे मळवट भरण्यासाठी थोडीशी हळद ओली करून घेते आणि अशी थोडी-थोडी लावून घेते. माझ्या मूर्त्या खूप काही अशा मोठ्या नाहीयेत, छोट्या-छोट्याच मूर्त्या आहेत. पण जशा जमतील तशा मी म्हणजे जसं जमेल तसं मी हा जो हळदीचा मळवट आहे तो भरून घेते आणि खरंच इतका छान बसतो ना तो. तुम्हाला इथं दिसत असेल, की खूप छान वाटतो जेव्हा आपण असं देवींचा मळवट वगैरे भरतो. त्यावर मी असं छोटासा असा टिक्का लावते कुंकवाचा आणि इथे बघा किती छान वाटतेय ना ही तुळजाभवानीची मूर्ती. आता हे जे तांदूळ मी अन्नपूर्णेच्या मूर्तीच्या खाली ठेवते वाटीमध्ये, हे तांदूळ ना मी चेंज करते गुरुवारी, शुक्रवारी किंवा मंगळवारी असं. आणि अर्धे तांदूळ मी घरामध्ये वापरायला ठेवते आणि अर्धे तांदूळ पक्ष्यांना खायला देते. हे तांदूळ आपण असं अधून चेंज केलं पाहिजे आणि अर्धे तांदूळ असे नेहमी पक्ष्यांना घालावेत असं म्हणतात. म्हणून मी ते घालत असते. माझ्या जेवढ्या पण आता तुम्ही इथे बघताय ना, की जेवढ्या पण देवीच्या मूर्त्या आहेत ना, त्यांचे असेच मी छान मळवट भरून घेते. देवाला आपण जेव्हा तुपाचा दिवा लावतो ना, तेव्हा तुपाचा दिवा हा आपल्या
डाव्या साईडला पाहिजे. म्हणजे आपण देवाकडे तोंड करतो ना, तर आपल्या डाव्या साईडला पाहिजे आणि देवाच्या उजव्या साईडला हा तुपाचा दिवा पाहिजे. कोणी कोणी तुपाचा दिवा उजव्या साईडला ठेवतो किंवा मध्ये ठेवतात, पण असं करू नका. तुपाचा दिवा हा नेहमी देवाच्या उजव्या साईडला असतो आणि तिळाचं जे तेल आपण जे वापरतो देवासाठी, तर तो तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या साईडला असतो. तर आता इथे मी तुपाचा दिवा लावलाय, त्यामुळे देवाच्या उजव्या साईडला मी हा दिवा ठेवलेला आहे, म्हणजेच माझ्या डाव्या साईडला. देवांची पूजा करण्याच्या आधी आपण अशी पंती वगैरे लावून घेतली पाहिजे, म्हणजे दिवा लावून घेतला पाहिजे आणि त्याची पहिली पूजा करून घेतली पाहिजे. आता इथे मी घंटा लावून घेतेय. आता या घंट्या ना मी 15-20 मिनिटं म्हणजे माझे देव वगैरे क्लीन करेपर्यंत किंवा मंदिर क्लीन करेपर्यंत मी भिजत ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर छान धुवून घेतल्यात फक्त. बाकी त्याला काहीच केलं नाही. आणि खरंच इतक्या छान निघाल्यात ना या घंट्या, असं वाटतं की पितांबरीने वगैरेच घासल्यात असं. आता आज आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे म्हटल्याच्या नंतर स्वामींचा अभिषेक हा झालाच पाहिजे. त्यासाठी मी इथे छान हळदी-कुंकू वगैरे वाहून घेतलं, अक्षता वाहून घेतल्या, फूल वाहून घेतलं आणि माझ्याकडे ही गळती आहे, तर ती मी अभिषेकाला ठेवत असते. आधी मी असं हळदीचं पाणी करून अभिषेक करून घेत असते. जेव्हा स्वामींचा आपण अभिषेक वगैरे करतो, एकीकडे अभिषेक चालू असतो, तेव्हा आपण पुरुष सूक्त म्हणायचं असतं किंवा मग स्वामींचा नामजप करायचं असतं, जसं आपल्याला जमेल तसं. इथे मी पुरुष सूक्त बोलायला घेतलं होतं, म्हणजे एकीकडे अभिषेक सुद्धा चालू होता आणि एकीकडे पुरुष सूक्त बोलून घेत होते. आपल्याला म्हणजे तुम्हाला जर जमत नसेल संस्कृतमध्ये बोलायला, तर तुम्ही असं फक्त स्वामींचा नामजप करत करत सुद्धा अभिषेक पद्मानने करून घेऊ शकता. पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले द्वपादपद्मं मयि सन्निधस्त्व पुत्रपौत्रधनं धान्यं हस्तश्वादिगवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मां धनम् अग्निर्धनं वायुः धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्विना. पुरुष सूक्त बोलून झाल्याच्या नंतर इथे फलश्रुती बोलून घेतली होती मी आणि त्यानंतर मी दुधाचा अभिषेक एकीकडे चालू होता आणि एकीकडे फलश्रुती बोलत होते. त्यानंतर मी पाण्याचा अभिषेक घालून घेतला, म्हणजे महाराजांची मूर्ती जी आहे ती छान क्लीन करून घेतली. तर आज बघा, मी ना स्वामींसाठी एक छान गोष्ट घेतली होती, ते म्हणजे हे सिंहासन. आणि खरंच इतकं सुंदर दिसतं ना हे सिंहासन. छोटं आहे, खूप असं क्यूट आहे, खूप सुंदर आहे. मागे छान 2 मोर आहेत सिंहासनाला, तुम्हाला दिसत असेल. आणि त्या सिंहासनामध्ये असं त्याच मापाचं मी एक छान स्वस्तिकचं असं वस्त्र घेतलं होतं. आणि खास हे मी आजच्या दिवसासाठी घेतलं होतं, म्हणजे स्वामींसाठीच. आणि ते अगदी छान परफेक्ट त्या पायरीवरती सेट झाले. मला असं वाटलं होतं की थोडंसं म्हणजे कमी होईल, म्हणजे छोटं वाटेल की काय पायरीवरती. पण एकदम छान परफेक्ट एकदम मापात ते तिथे बसलं होतं आणि छान स्वामींची मूर्ती सुद्धा त्यामध्ये बसली होती. एकदम छान वाटतंय ना, मग एकदम म्हणजे बघायलाच इतकं छान वाटत होतं ना. जेव्हा मी ते घेतलं ना सिंहासन, तेव्हा माझ्याकडे मूर्तीचं माप नव्हतं. मी अंदाजेच ते घेतलं होतं. त्यासोबत मी हे रुद्राक्षाची माळ पण घेतली होती स्वामींसाठी आणि खरंच इतकी छान वाटतेय ना मला, जेव्हा मी ती बघितली होती, तेव्हाच मी ठरवलं की स्वामींसाठी मी हीच रुद्राक्षाची माळ घेणार आणि म्हणून मी ती घेतली होती. आणि ती घातल्याच्या नंतर ना जेव्हा असं मुकुट वगैरे घातलं, मी हे मुकुट सुद्धा नवीन घेतलंय आज स्वामींसाठी. खूप सुंदर दिसत होते स्वामी. आणि त्यात ही जी रुद्राक्षाची माळ मी घातली आहे ना, त्याने तर अजूनच स्वामींचं रूप एकदमच छान दिसत होतं. त्यासोबत मला आज ह्या वेण्या सुद्धा इतक्या फ्रेश मिळाल्या होत्या. मी गेले कित्येक दिवस झाले ह्या वेण्या शोधतीये, पण मला काही मिळत नव्हत्या. म्हणजे आमच्या इथे ना खूपच अशा रेअरली ह्या वेण्या मिळतात कधीतरीच, आणि आज मला त्या नेमक्या मिळाल्या होत्या. आणि खरंच कधी-कधी ना काही गोष्टी खूप जुळून येतात. जेव्हा आपल्याला त्या गोष्टी मिळायच्या असतात ना, तेव्हा स्वामी त्या गोष्टी आपल्याला खरंच देतात. आणि आज इतकं मंदिर छान दिसत होतं ना खरंच. आणि ह्या ज्या कॅन्डल आहेत ना, तर ह्या माझ्या दिवाळीच्या वगैरे उरलेल्या आहेत आणि मी ह्या जपून ठेवल्या होत्या अशाच बरणीमध्ये भरून, जेणेकरून अशा काही दिवसांना त्या लावल्या ना एकदम छान वाटतात. आता हे हे जे तुम्ही डेकोरचे पीस बघताय ना, म्हणजे हे समईसारखे फ्लॉवर टाइप, हे मी Meeshoवरून मागवले होते 3 सेट. एक जो मी दरवाजाच्या बाहेर ठेवलाय तो एक, आणि हे 2 इथे मी ठेवले आहेत. आणि आज ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना माझं मंदिर खरंच खूप छान दिसत होतं. तर चला, आजची ही माझी पूजा आणि माझं हे सजलेलं मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा.
तर चला भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.